नमस्कार, पूज्यनगरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। वाशी तालुक्यात राजकीय राडा, तेरखेडा बनले युद्धाचे रणांगण। आमदार तानाजी सावंत व माजी आमदार राहुल मोटे यांचे समर्थक भिडले। पोलिसांसमोरच तुफान दगडफेक, वाहनांची तोडफोड, सरकारी कामात अडथळा, 80हून अधिक जणांवर गुन्हा दाखल, लाकडी काठ्यांनी हल्ला, पोलिसांचे आदेश धुडकावले, अनेक जखमी। आमदार सावंत, श्रीकांतजी शिंदे आणि आपले मुख्यमंत्री साहेब ती काय म्हणतात तर असं की ही सगळी आमच्या मागे आहेत। काय नाही, गाड्या फोडण्याचा आमचा कुठलाही संबंध नाही। गाड्या त्यांनीच फोडल्यात, त्यांनी आमच्या सुद्धा गाड्या फोडल्यात। आणि त्यांनी जी बाईट दिली की आदरणीय आमच्या नेत्याचं सावंत साहेबांचे नाव घेतले, राजकीय हेतून एकदम लज्जास्पद बाब आहे। आता बातमी विस्ताराने। धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा येथे उसळलेल्या हिंसक राजकीय राड्यानंतर येरमाळा पोलिसांनी मोठी कारवाई करत 80हून अधिक जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला। राजकीय वादातून आमदार तानाजी सावंत व माजी आमदार राहुल मोटे यांचे समर्थक राजकीय वादातून आमनेसामने भिडल्यानं परिसर अक्षरशः रणांगणात बदलला होता। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2 ऑगस्टच्या रात्री 11 ते 3 ऑगस्टच्या पहाटे 5 वाजेच्या दरम्यान तेरखेडा बसस्थानक चौकात मोठ्या संख्येने लोक जमले। त्यानंतर दोन्ही गटांमध्ये लाकडी काठ्यांनी मारहाण, तुफान दगडफेक आणि धुमश्चक्री झाली। या हिंसाचारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं। विशेष म्हणजे घटनास्थळी पोलीस अधिकारी व कर्मचारी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करत असतानाही आरोपींनी त्यांचे आदेश न पाळता दगडफेक आणि हाणामारी सुरूच ठेवली। त्यामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे। या राड्यात राजेंद्र वाघमारे, बालाजी मोहिते, सूरज घुले, अमोल वाघमारे, हर्ष सरवदे, यश माने, रविकिरण जाधव यांच्यासह काही जण जखमी झाल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय। या प्रकरणी पोलीस हवालदार रणजित संभाजीराव गाडे यांच्या फिर्यादीवरून येरमाळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध गंभीर कलमांनुसार दोन्ही गटातील लोकांवर येरमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्यात अक्षय चव्हाण, स्वप्नील पौळ, शिवाजी जाधववर, चैतन्य येलकर, निखिल काळे, शुभम शिंदे, प्रतीक लोकरे, महादेव घुले, अनिकेत उकंडे, यश माने, कृष्णा कचरे, लखन खामकर, स्वप्नील खामकर, ओमराज घुले, सूरज घुले, रोहित घुले, गणेश घुले यांच्यासह इतर अनेकांचा समावेश आहे। पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करीत असून दगडफेक, सरकारी कामात अडथळा आणि हिंसाचारात सहभागी असलेल्या सर्व आरोपींविरुद्ध पुढील कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे। घेतली नाही हो, समोर झालंय, घेतली नाही। भांडणाला नेमकं कारण काय ना? भांडणाला कारण जिल्हा परिषद का विरोधात उभा राहिला। कुणाचा वाढदिवस असला त्यांनी काही करायचं, पण आमच्यात जेवायला आलेल्या माणसाला सुद्धा धाव, ही अत्याचार म्हणजे हम करे सो कायदा असं असेल तरच ह्या गावात राहा। म्हणजे तुम्ही सांगून देखील पोलीस याची दखल घेत नाहीये, पोलिसावर दबाव आहे। हो, कुणाचं पाठबळ यांना? ह्यांना आमदार सावंत, श्रीकांतजी शिंदे आणि आपले मुख्यमंत्री साहेब ती काय म्हणतात तर असं की ही सगळी आमच्या मागे आहेत। आमचं काही वाकडं होऊ शकत नाही, आम्ही काही करू, लोकांची घरं उघडू, शितक्या टाकतो ह्यांची मजाल घेतली। पोलिसाला काय तुम्ही ह्याच्यात बाबतीत काही वरीदाद मागितली का? सांगितली, पण काय आता असंच मागं पुढं त्यांच्या दबावानं दबावाखाली। काय नाही, गाड्या फोडण्याचा आमचा कुठलाही संबंध नाही। गाड्या त्यांनीच फोडल्यात, त्यांनी आमच्या सुद्धा गाड्या फोडल्यात। आणि त्यांनी जी बाईट दिली की आदरणीय आमच्या नेत्याचं सावंत साहेबांचे नाव घेतले, राजकीय हेतून एकदम लज्जास्पद बाब आहे। असे वाटतंय की अनुभवी 30 वर्ष राज्य केलेले जे नेते आहेत ती पराभव स्वीकारायला तयार नाहीत। अरे बाबा, आम्ही त्यांना वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतो, रती महारतीचा पराभव झालेला आहे, तुम्ही तुमचा पराभव स्वीकारा। एक सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांना त्यांचा पराभव केलाय म्हणून त्यांना त्यांची सावकारकी, त्यांनी ती आम्हाट लोकांना मानामून घालून कमिटीला पैसा आहे ती त्यांना बसून देत नाही, दादागिरी करतात, आमच्या कार्यकर्त्यांना दाबदडप करतात, हाणमार करतात। हे त्यांनी असं पण आरोप केलेत की ही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासून ह्यांच्यासारखी भांडणं चालू आहेत वगैरे। काही नाही, सगळे आरोप खोट आहेत त्यांचं। कारण ही खऱ्या अर्थानं माजी आमदार राहुल मोटे ही आमच्या हात धुवून मागे लागलेला आहे। कारण आम्ही गेले, तुम्ही सगळ्याला माहिती आहे की जिल्ह्याला परिचय, सावंत साहेबाचा आमच्या 1500 मतांनी विजय झालेला आहे।
परंतु आमच्या तेरखेडा सर्कलमधनं 1768 मताची लीड होती. त्याच्यामुळे त्याचा आमच्यावर एकदम दात आहे, ते आमच्या मागे लागलाय की मागे लागतो आमच्या ह्यांना जाणून बुजून आमच्या मागे लावले. या बातमीचे प्रायोजक आहेत केक डिलाइट केक शॉप. परंडा शहरात प्रथमच फ्रेश आणि प्युअर व्हेज केक. आमच्याकडे वाढदिवस, लग्न, साखरपुडा, बेबी शॉवर, नामकरण तसेच इतर सर्व शुभ प्रसंगांसाठी आकर्षक, स्वादिष्ट आणि दर्जेदार केक ऑर्डरनुसार बनवून भेटतील. आपल्या आवडीनुसार डिझायनर, फोटो, थीम आणि कस्टमाइज्ड केक बनवून मिळतील. पत्ता पवार कॉम्प्लेक्स, डीके हेअर सलूनच्या शेजारी, बावची रोड, परंडा. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.